नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाची खूप सुंदर अशी ही नवीन सुरुवात आहे, प्रसन्न सुरुवात आहे. आणि हे आहे लोणावळ्याचं मॅप्रो गार्डन, जिथं आम्ही आलेलो आहे. तुम्ही वरती बघितलंच असेल की मी तुम्हाला दाखवले मॅप्रो गार्डन आहे ते. आणि ते महाबळेश्वरचं नाही आहे, हे आहे लोणावळ्याचं मॅप्रो गार्डन. जिथं आम्ही गेलो तर खूप मोठं असं हे मॅप्रो गार्डन आहे आणि खूप सारे प्रोडक्ट्स आहेत मॅप्रोचे, जे इथं बघायला मिळतात. म्हणजे की चॉकलेट्स आहेत, जॅम आहे, जेली आहे, सिरप आहे, आणखीन मोइतो आहे, आणखीन नमकीनसुद्धा आहे. तर बघा हे चॉकलेट्सचे किती प्रकार आहेत, ते फ्लोराचे जे चॉकलेट्स आहेत त्याचे किती प्रकार आहेत बघा. हे इतके सारे प्रकार आहेत. आणि या मॅप्रो गार्डनचं हे इलायची नाही, इमली, गवा, स्ट्रॉबेरी, भरपूर सारे त्याचे फ्लेवर्स आहेत आणि मोइतोज आहेत. तर बघा माझं तोंड कसं झालेलं आहे. दिवसभर फिरून आम्ही संध्याकाळी या गार्डनमध्ये आलेलो आहेत. त्याच्यामुळे दिवसभर चेहरा अगदी पूर्ण थकून गेलेला आहे उन्हाने, हवेने वगैरे. आणि इथं आहे मोइतोज आहेत इथं. तर आम्ही टेस्ट करतोय मोइतो. आणि मॅप्रो गार्डनचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथं तुम्हाला प्रत्येक पदार्थ म्हणजे प्रत्येकाची टेस्ट करायला मिळते आणि कितीही मिळते म्हणजे. तर आम्ही इथं प्रत्येक मोइतोची टेस्ट घेतली. तर याच्यात लेमन मिंट मोइतो होता, केशर मोइतो होता, ग्रीन ॲपल मोइतो होता, आणखीन स्ट्रॉबेरी मोइतो होता. तर आम्ही प्रत्येकाची टेस्ट घेतली आणि फक्त आम्ही लेमन मिंटची मोइतो आम्ही घरी घेऊन गेलो. आणि मला असं वाटते की इथं त्याची टेस्ट वेगळी लागते आणि आपण घरी घेऊन गेल्यानंतर त्याची टेस्ट वेगळी लागते. हा काय प्रकार आहे मला पण नाही समजला. त्याच्यात तिथं ते काय ॲड करतात एक्स्ट्रा ते माहीत नाही. आपण त्याच पद्धतीने जरी घरी केलं तरी पण ते थोडीशी टेस्ट त्याची चेंज लागते. काय माहीत नाही, पण त्याची थोडी टेस्ट चेंज होते. आणि आम्ही प्रत्येक मोइतोची टेस्ट घेतली. आणि आता इथं आलेलो आहे आम्ही चॉकलेट्सच्या सेशनकडे. तर चॉकलेट्सची पण आम्ही टेस्ट घेतली आणि त्याच्यातले 1-2 प्रकार चॉकलेट्सचे घेतले, जास्त नाही. पण आम्ही इतकी टेस्ट घेतली प्रत्येक गोष्टीची की आम्हाला नंतर जेवण जाईना, इतके आम्ही टेस्ट केले. चॉकलेट्स, जेली, नमकीन, मोइतो, हे सगळं थोडं खाऊन आणि ते मोइतोज वगैरे पिऊन आहे ना, नंतर आमची जेवायचीच इच्छा राहिलेली नाही. आणि हे आहेत कुकीज आणि या कुकीज आहेत जॅगरी कुकीज आहे, ओट्सच्या कुकीज आहेत, चॉकलेटच्या आहेत, बरेच प्रकार आहेत. या मॅप्रोच्या फॅक्टरीत आहे ना, इतके चॉकलेट्स, कुकीज, नमकीन, आणखीन सिरप, मोइतोज, ह्याचे असंख्य इतके प्रकार आहेत. जॅम, जे काही आहे ते सगळं ते मॅप्रोचंच आहे. आणि खूप सारे प्रकार आहेत त्याच्यातले, खूप की कधी बघितले नाही असे प्रकार इथं दिसत आहेत. त्याच्यातलं काही सगळंच काही घेऊ शकत नाही आपण. हे सगळे कुकीचे प्रकार आहेत. त्याच्यातले आम्हाला जे आवडलं ते आम्ही थोडेफार घेतलं आणि बाकीचं मग फक्त टेस्ट केलं. टेस्ट करूनच पोट भरलं, तिथेच ते नको म्हटलं, कारण प्रत्येक पदार्थ आवडतोच असं काही नाही आहे. आणि नंतर हे किती प्रकार आहेत. आता इथं आम्ही चिप्स टेस्ट करतोय. म्हणजे की बनानाचे चिप्स आहेत, खाकरे आहेत, मिनी खाकरे आहेत. खाकऱ्यांचे पण इतके प्रकार आहेत की जे कधी ऐकले पण नाही, असे इतके प्रकार इथं खाकऱ्यांचे पण होते. हे सगळे खाकरे आहेत.
मग ते टेस्ट करण्यासाठी मिनी खाकरे आहेत, आपल्याला विकत पण भेटतात मिनी खाकरे, आणि मोठे पण आहेत. आणि जास्त तर त्यांनी हे टेस्ट करण्यासाठी हे मिनी खाकरी बनवलेले आहेत. त्यांचे टेस्ट करण्यातच ते किती जात असतील, येणारं घेण्यापेक्षा टेस्टच जास्त करतात. आणि हे पूर्ण बघा, ही अशी आहे मॅप्रो गार्डन किंवा मॅप्रोची काय, आता ही फॅक्टरी तर इथं नाही आहे, पण मॅप्रोचं प्रत्येक प्रोडक्ट इथं आहे. आणि ते टेस्ट करायला बघा, सगळ्यांनाच टेस्ट करायला देतात आणि सगळे भरपूर लोक येतात. मुंबईवरून जास्त लोक येतात इकडं, कारण मुंबईहून हे जवळ आहे ना, त्याच्यामुळे. पुण्याची पण असतात, पण थोडी मुंबईची लोक जास्त असतात आणि घेतात पण. हे जेली होती, याची गव्हाची जेली होती. तर आता हे सगळं टेस्ट केल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर फिरून फेरपटका मारण्यासाठी म्हणून गेलो, कारण गार्डन आहे, खूप मोठं गार्डन आहे. आणि अक्षय ऐश्वर्याला इकडं फोटो काढायचे होते, त्याच्यामुळे पाठीमागच्या साईडला गेलो, फोटो वगैरे काढले. मस्त छान वाटलं, संध्याकाळची वेळ होती आणि मस्त फिरलो. आणि नंतर घरी आलो. घरी येताना वाटेत जेवण केलं, आणि जिथं जेवण केलं तिथं एक लाईव्ह ऑर्केस्ट्रा होता. ते गाणं ऐकून छान वाटलं. मी थोडंसंच लावलेलं आहे, कॉपीराईट येईल म्हणून. आणि प्रसन्न मनाने आम्ही घरी आलो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत